चंदगड तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ताम्रपर्णी नदीपात्रात 160 क्युसेक पाणी सोडले। हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे आदेश। शेतीसाठी उसपा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना। पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन। चंदगड तालुक्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना पाटबंधारे विभागाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ताम्रपर्णी नदीपात्रात विशेष आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे। जांभरे मध्यम प्रकल्पातून 100 क्युसेक्स आणि जगमहट्टी मध्यम प्रकल्पातून हांजगोळ नाल्यामार्गे 60 क्युसेक्स असे एकूण 160 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येते। हे पाणी केवळ पिण्याच्या उद्देशासाठी वापरण्यात यावं असे स्पष्ट निर्देश प्रशासनानं दिले आहेत। कोणत्याही परिस्थितीत शेतीसाठी अनधिकृत पाणी उपसा करू नये, अन्यथा संबंधित पंपधारकांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्यानं तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय। अनेक गावातील विहिरी, ओढे आणि लहान जलस्रोत आटण्याच्या स्थितीत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी दिग्विजय कुंभार यांनी सांगितलं की दरवर्षी 31 मे रोजी धरणांची बर्गे काढण्यात येतात, मात्र यंदा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन ती उशिरा काढण्यात आली। तरीही पावसाने दडी मारल्यानं नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली असून धरणातील शिल्लक पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या गरजांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नदीत सोडण्यात आलेलं पाणी नागरिकांची तहान भागवण्यासाठी असून त्याचा शेतीसाठी वापर झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पंपधारकांचे पाणी परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असं प्रशासनाने स्पष्ट केलंय। दरम्यान प्रशासनानं सर्व ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलंय। गावोगावी जनजागृती करून पाण्याचा अपव्यय टाळावा, उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा आणि प्रत्येक थेंबाचं महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे असे निर्देश देण्यात आलेत। ताम्रपर्णी खोऱ्यातील सद्यस्थिती ही केवळ पाणी टंचाईची समस्या नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, पशुधन आणि जनजीवनासमोरील मोठं आव्हान बनली आहे। पावसाने आणखी उशीर केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असून पाणी संवर्धनासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।